नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा। आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले आहे अख्खा मसूरची। अख्खा मसूर मी कसा करते ते दाखवणार आहे। मी इथे 1 वाटी अख्खा मसूर घेतला आहे। तो मी धुवून घेते आणि कुकरला लावून घेते। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर लावताना 2 ग्लास खाली पाणी ठेवून द्यायचे, जाळीच्या खाली। त्यावर मी अख्खा मसूर ठेवला आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून ठेवले आहे। मी 1 वाटी भात लावून घेणार आहे कुकरमध्ये। त्याच भात आणि अख्खा मसूर एकदाच शिजला जाईल आपला। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। असं कुकरमध्ये मसूर आणि भात मी लावून घेतला आहे। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत। आता आपण कुकर उघडूया। कुकर थोडासा थंड झाला आहे। आपला भात साईडला काढून ठेवते। तुम्ही बघू शकता किती छान अख्खा मसूर शिजलेला आहे। आता आपण त्याला फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतले आहे। हे सर्व एकत्र करून मिक्सरला मी काढून घेते। मिक्सरला काढून घेतले आहे। आता मी फोडणी देते। कढईमध्ये मी तेल टाकून घेते। तेल आता गरम झाले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, व अर्धा चमचा हिंग घालून घेते। हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये झाले की आता मी ग्रेव्ही टाकून घेते। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या। आता त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा हळद। हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेते। मस्त असा मसाला तयार झाला आहे। आता आपण यामध्ये अख्खा मसूर टाकून घेऊया। व्यवस्थित ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेऊ अख्खा मसूर। परत त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घेते। धनेपूड टाकायची राहिली होती, आता मी थोडीशी धनेपूड टाकून घेते।
अख्खा मसूरमध्ये थोडासा रस्सा छान लागतो, त्यामुळे आणखीन अर्धा ग्लास पाणी ओतून घेतले आहे. आता ही भाजी छान अशी उकळी फुटेपर्यंत शिजवून घेऊ. छान अशी भाजीला उकळी पण फुटली आहे. मस्त भाजी तयार झाली आहे. अख्खा मसूर आणि भात खूप टेस्टी लागतो. याप्रमाणे तुम्ही रेसिपी करून बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल किंवा कोणती रेसिपी सेपरेट बघायची असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमची रेसिपी सांगितलेली करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.